तर या बाबतीत एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. सुशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. पुत्र कलत्र सर्व आप्तही श्रीयुक्तासह नांदत असे. धनधान्याने समृद्ध होता. कुठल्याही प्रकारे अडचण नव्हती. पशु पक्षी व्यवस्थित होते. कुटुंब व्यवस्थित होतं. पण नित्य भिक्षा मागणं हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. त्यात पौरोहित्य करणारे जे ब्राह्मण आहेत त्यांनी भिक्षाही मागितलीच पाहिजे. आता प्रश्न असा येतो की सर्व काही परमेश्वराने दिलेलं आहे. धन आहे, दौलत आहे, पैसा आहे, अडका आहे, सगळं काही आहे. घर आहे, दारे, शेती, वाडी सगळं आहे. पौरोहित्य करतो आहे. मग असं असताना भिक्षा का मागायचं? बरोबर आहे. पण पद्मपुराणामध्ये आणि ब्रह्मांड पुराणामध्ये सुद्धा भिक्षा ही मानवाकडेच मागितली पाहिजे असा नियम नाही आहे. जर भिक्षा मागायचीच असेल तर हा जो पाठीमागे उभा आहे ना त्याच्याकडे भिक्षा मागा. आणि तो आपल्या घरात आहे, आपल्या देवघरात आहे, बालकृष्णाच्या रूपाने आहे, सत्याच्या रूपाने आहे. आपली पूजा झाली, नित्यकर्म झाल्यानंतर व्यवस्थितपणे हात जोडा. ओम भावते भिक्षावंदेही. त्या परमेश्वराकडे भिक्षा मागा. त्या भिक्षेतून जे आपल्याला मिळणार आहे ना ते मानवाने दिलेल्या भिक्षेतून नाही मिळणार. म्हणून भिक्षा ही मागितलीच पाहिजे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपलं जेव्हाही नित्यकर्म होईल तेव्हा अशाप्रमाणे तो ब्राह्मण देखील नित्य भिक्षा मागत होता. आणि तव ते केले म्हणून वाहिला अभिमानी. तव ते देवदूत साचार समाचारत ब्राह्मणा ते कधी आला. आणि अशा प्रकारे तो ब्राह्मण कार्य करत असताना एक दिवशी तो आपलं अधिक मास पुरुषोत्तम मास सुरू झाला. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये पुरुषोत्तमाचं अधिष्ठान प्राप्त व्हावं म्हणून त्यांनी त्यांच्या पुढे रोज एक दिवा लावील असा निर्धार केला, संकल्प केला. अशा प्रकारे निर्धार केल्यानंतर अधिक मास सुरू झाला आणि हा ब्राह्मण गंगेवर जाऊन आंघोळ करून यायचा, नित्यकर्म करायचा आणि रोज त्या परमेश्वराच्या पुढे दिवा लावायचा. यामध्ये न घडो निर्धार देहाते अतिथी बैसोन्या द्वारी स्वगृही भोजन घडे दयासे तरी नरके वास तयास. आणि हे करताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की या कार्य होत असताना जर आपल्या दारापुढे कोणी आलेलं असेल तर त्यालाही त्या ठिकाणी बसवा. शांततेने आपली पूजा झाल्यानंतर त्याला यथोचितपणे भूक, दान, पाणी जे काही त्याला हवं असेल तर देता येईल. त्या ठिकाणी त्याचा आदर सत्कार झालाच पाहिजे. आणि अशा पद्धतीने हे कार्य सुरू झालं. होता 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 एकादशी आली. एकादशीचे दिवशी सुशर्म बैसला जागरणासी दीप लावणी व्रतेसे सन्निधी ठेवले.
तो सुशर्मा ब्राह्मण एकादशीच्या दिवशी नित्य कर्म केलं आणि गोपाळाच्या पुढे दीप लावण्यासाठी दिवा लावला. तांब्याच्या दिव्यामध्ये तूप टाकलं, फुलवात ठेवली आणि गोपाल कृष्णाय नमः स्वाहा त्वां चरणार्पणमस्तु दीप देवताभ्याम नमः. दिव्याला नमस्कार केला, हातात पाणी घेतलं, परमेश्वराच्या चरणावर, गोपाल कृष्णाच्या चरणावर अर्पण करण्याची वेळ आली. आणि त्याच वेळेस सगळी तयारी ही ब्राह्मणाने करून ठेवली होती. आदल्या दिवशी फक्त आंघोळ करून यायचं, नित्य कर्म करायचा आणि दिवा लावायचा, एवढंच काय ते काम बाकी होतं. आणि तो नित्य कर्म करत असताना नेहमीप्रमाणे गंगेवर स्नानाला निघून गेला. इकडे सगळी तयारी केलेली होती आणि त्या तयारीच्या आजूबाजूला तुपाच्या वासाने एक उंदीर गेरटा घालू लागला. दिवा लावलेला होता, तो त्याच्याभोवती घिरट्या घालायला लागला. त्याच वेळेस त्या उंदराच्या लांब एक मांजर उभी होती. तिने त्याला पाहिला आणि हे खाद्य आपल्याला मिळालं पाहिजे या नायाने तिने त्याच्यावर झडप घातली. झडप घालता बरोबर देखे नेत्र कमली ब्राह्मण, आणि त्याच वेळेस तो ब्राह्मण आलेला होता. आपल्या डोळ्यांनी ते सगळं तो बघत होता. आपण दिवा लावलेला आहे, तो उंदीर त्या ठिकाणी घिरट्या घालतो आहे, मांजराने त्याच्यावर झडप घातलेली आहे. जशीही मांजराने झडप घातली तसा तो उंदीर तेथून पळून गेला. परंतु सकाळी ब्राह्मण जेव्हा स्नानाला गेला तेव्हा सगळी तयारी करून गेलेला होता आणि तो गेल्यानंतर उंदीर तिथे घिरट्या घालत होता. या मांजरीने झडप घातली. जी दिव्याची ज्योत बाहेर काढून ठेवलेली होती ती आतमध्ये चालली गेली, तुपामध्ये भिजून गेली. त्या मांजरीच्या पायाच्या धक्क्याने बराच वेळपर्यंत तुपात पडलेली ती ज्योत पुन्हा बाहेर आली. ब्राह्मणाने दिवा लावला, पण इथं नेमकं काय घडलं? मांजरीच्या धक्क्याने तुपामध्ये पडलेली ज्योत जर बाहेर आलीच नसती तर ब्राह्मणाला ती ज्योत बाहेर काढून दिवा लावावा लागला असता. पण ही आयती बाहेर आलेली ज्योत कोणामुळे आली? मांजरीमुळे आली. मांजरीला त्याचं काही गंधन वाढता नाही, काहीच नाही. कारण चित्रगुप्ताकडे नोंद झाली. गोपाळाच्या पुढे दिवा लावण्यासाठी मांजरीने मदत केली. अजाणतेपणाने झालेलं पुण्य त्या ब्राह्मणाला जे मिळालं नव्हतं आजपर्यंत ते त्या मांजरीला काही क्षणात मिळून गेलं. कारण मूक प्राण्याने केलेलं कार्य होतं आणि हे मूक प्राण्याने केलेलं कार्य अति योग्य पद्धतीने झाल्या कारणाने त्याच क्षणी त्याला विमान आलं आणि गोपाल कृष्ण त्याच्या
निजधामाला त्याला घेऊन गेले, मांजरीला. ब्राह्मणाने हे सगळं बघितलं, विचार केला, मी एवढं कार्य करतो, सकाळी रोज उठतो, नामस्मरण चिंतन करत नदीवर जातो, आंघोळ करतो, घरी येतो, दीप लावतो, दीप करतो, दान करतो, स्वतःही भिक्षा मागतो, दिवसभर सगळ्या प्रकारे सत्कर्म काय असतं तेच मी फक्त करतो. तरीसुद्धा आजपर्यंत मला साधं दर्शन सुद्धा झालं नाही. विमान तर खूप लांबची गोष्ट. पश्चातापाने दग्ध झाला, डोळ्यातून गळगळ अश्रू गळत होते. नामस्मरण चिंतनामध्ये स्वतःला वाहून घेतलं होतं. गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा सारखा धावा चालू होता. अरे एकदा तरी दर्शन दे रे, एकदा तरी, आपल्या आयुष्यात केव्हा तरी एकदा तरी. तो ब्राह्मण घळघळ रडत होता. ते नित्य कर्म त्याचं त्या ठिकाणी नामस्मरण चिंतनाचं त्या गोपाळाला देखील भावलं. त्यालाही त्याची करुणा आली आणि तो त्यालाही त्याच्या निजधामाला विमानाच्या माध्यमातून घेऊन गेला. सांगायचं तात्पर्य हे आहे, या लागी प्राणी याते पाही, सुलभ उपाय निर्मला पाही, तो तयांनी करावा. दीपदान हे अतिशय सोपं, साधं आणि सरळ माध्यम परमेश्वराने निर्माण करून दिलेलं आहे. त्याचा भाग आपण निश्चितपणे घ्यावा आणि सर्व कार्य नारायणाच्या चरणी अर्पण करावं. हा ती जाणून निर्धार, पुन्हा तो शब्द वापरला आहे, निर्धार. हा मनामध्ये संकल्प केला, निर्धार केला की मी तुला देतो आहे. त्या निर्धाराच्या माध्यमातून त्याचं सर्व कार्य पूर्ण झालं. पद्मपुराणीचे संबंध आणि हे जे काही सांगितलेलं आहे हे पद्मपुराणामध्ये सगळ्या गोष्टीची नोंद आहे. ते पद्मपुराण ज्याला शक्य असेल त्याने आयुष्यात एकदा तरी वाचा. वाचू नका, मनन करा, चिंतन करा, ध्यान करा, धारणा करा. कारण वाचलं तर पुढे वाचत जातं, मागे सपाट होत जातं. वाचणं महत्त्वाचं नाही आहे, वाचल्यानंतर मनन महत्त्वाचं आहे. मनन झाल्यानंतर चिंतन महत्त्वाचं आहे. चिंतन झाल्यानंतर आत्मज्योत प्रज्वलित करून पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळं आठवण्याचा प्रयत्न करायचा. हृदयाचे ज्योत चौथ्यांदा प्रज्वलित होईल. आणि म्हणून अशा पद्धतीने पद्मपुराणाचे संबंध मनोहर सुत विरचित षष्ठोध्याय श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. पुरुषोत्तमाय चरणारविंदार्पणमस्तु.